नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामध्ये जी तलाठी भरती प्रक्रिया सुरू आहे सध्याची. तर त्याच्या संदर्भात कालच एक प्रसिद्धीपत्रक आलं होतं, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काय केलं की त्यांनी सुधारित यादी काय केलेली की प्रसिद्ध केलेली आहे. सगळ्या जिल्ह्यानुसार सुधारित यादी केली. ते त्याचं प्रसिद्ध पत्रक आहे. त्याच्यामध्ये काय झालं होतं लक्षात घ्या, की टोटल 57 सत्रामध्ये ही परीक्षा झाली होती. म्हणजे 5,700 प्रश्न होते. लक्षात घ्या. प्रत्येक शिफ्टमध्ये 100 प्रश्न म्हणजे शिफ्टमध्ये 100 प्रश्न. त्यामुळे 5,700 प्रश्न झाले. याच्यापैकी काय केले त्यांनी सगळे मिळून 219 प्रश्नामध्ये काय केले की त्यांनी बदल केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये नवीन जो बदल आहे तो 39 प्रश्नामध्ये काय केलं की नवीन बदल केलेला आहे. टोटल सगळे मिळून 219 प्रश्न काय केले की 5,700 शिफ्ट 5,700 प्रश्नापैकी त्यांनी बदललेला आहे. ते कधी बदललेले 39 प्रश्न हे ज्यावेळेस उच्च न्यायालय आहे सॉरी मुंबई उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहे औरंगाबादमध्ये, तर त्यांनी काय केलं की रिट याचिकेची दखल घेऊन काय केले होते की आदेश दिले होते. त्यानंतरनं काय केलेलं आहे की यांनी 39 प्रश्न काय केले बदललेले आहेत. आता याचा जो प्रभाव आहे, तो काय होणार आहे? कारण की विद्यार्थ्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, वेटिंगवाल्या सगळ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. आता काय होणार याचं? तर बघा याचा काय फरक पडणार आहे, कोणत्या विद्यार्थ्यावर फरक पडणार आहे ते सांगेल. आता मी काय केलं की टोटल जेवढेच्या जेवढे 36 जिल्हे आहेत, त्याचे काय केलं की तुम्हाला मी सांगेल की याची मेरिट लिस्ट काय केली की रँक वाईज काढलेली आहे. रँक वाईज. तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती ही यादी भेटून जाणार आहे. सगळ्या रँक वाईज मेरिट लिस्ट. पुण्याची असेल, पुणे असेल, सगळ्या जिल्ह्याची काढलेली आहे मी. सगळ्याच जिल्ह्याची काढलेली आहे. तुम्हाला फक्त हे दाखवता इथं 1 मिनिट तुम्हाला वाटलं तर इथं दाखवू शकतो मी. रँक वाईज. त्या सगळ्या जिल्ह्यांची मी यादी काढलेली आहे इथे. बघू शकता. सिंधुदुर्ग आहे, रायगड आहे, मुंबई सिटी आहे, अमरावती आहे, जालना सगळ्यांची काढलं. आता तुम्हाला एक्झाम्पल दाखवता काय ते. तर याच्यानुसार पाहाल तुम्ही, तर मी सांगेल की काय होतं. हे जे मार्क दिलेत त्यांनी हे नॉर्मलाइज मार्क दिलेत. लक्षात घ्या. यांनी रॉ स्कोर अजूनही दिलेला नाहीये. रॉ स्कोर अजूनही दिले नाहीत. त्यामुळं हे विद्यार्थ्यांची रँक शफल होईल. म्हणजे काय होईल की हा 5वा विद्यार्थी 3 नंबरला जाईल किंवा 5वा विद्यार्थी 7 नंबरवर जाईल सपोज. फॉर एक्झाम्पल सांगत आहे मी. एक्झाम्पल सांगत आहे लक्षात घ्या. याने काय होणार आहे की तो विद्यार्थी आता बघा याच्यात फर्स्टचे जे विद्यार्थी होते त्याच्यात एवढा नाही फरक पडत. बट जे काही वेटिंगवाले विद्यार्थी होते आणि जे काही शेवटी एका नंबरने लागलेले आहेत किंवा इथं 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 बघा ना पॉइंटमध्येच फरक आहे ना. याच्यामुळे लागलेल्या त्या विद्यार्थ्यांमध्ये शफल झालेले आहे. म्हणजे काही वेटिंगचे विद्यार्थी काय चाललेले आहेत. आता एक्झॅक्ट माझ्याकडे डेटा नाही आहे तो कोणत्या विद्यार्थी सिलेक्टेड आहे. बट तुम्हाला मी सांगत आहे की जेवढा काल आणि आज एनालिसिस केलेलं आहे त्याच्यावरून सांगत आहे मी तुम्हाला, की जे विद्यार्थी होते काही विद्यार्थी जे आहेत ते काय झाले आहेत की वेटिंगवाले सिलेक्ट झाले आहेत आणि सिलेक्टवाले वेटिंगमध्ये झालेले आहेत. दुसरी अशी गोष्ट आहे की काही-काही विद्यार्थ्यांच्या मार्कामध्ये 15-15, 16-16 मार्काचा फरक पडला. नॉर्मलाइज स्कोर सांगतोय मी लक्षात घ्या. नॉर्मलाइज स्कोर सांगत आहे. जे विद्यार्थ्यांनी मला सांगितलं काल त्याने 16 मार्काचा फरक सांगितलेला आहे. म्हणजे नॉर्मलाइज मार्काचा. त्याच्यानुसार आता जे खरं आहे की नाही माहिती नाही एक्झॅक्टली काय ते. बट सांगत आहे की तसं जर असेल तर नक्कीच स्कोरमध्ये फरक असेल तर तो विद्यार्थी वेटिंगमध्ये नसेल तर वेटिंगमध्ये येईल. लक्षात घ्या वेटिंगमध्ये नसेल तर एखादा विद्यार्थी वेटिंगमध्ये येईल. तर आता तेच सांगत आहे की वेटिंगमध्ये काही विद्यार्थी असतील ते परत काय होतील की परत जे नॉन वेटिंग असतील त्याच्यात सफल होतील. म्हणजे सपोज एक्झाम्पल सांगतो की 1 ते 10 नंबरपर्यंत सपोज हे सिलेक्ट विद्यार्थी आहेत. 10 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. त्याच्यानंतरनं 10 ते 20 16, 17, 18 पर्यंत आहेत की वेटिंगमध्ये आहेत. आता काय होतील इथला विद्यार्थी इथे जाईल, इथला विद्यार्थी वेटिंगमध्ये चालला जाईल. परत वेटिंगच्या बाबतीतही तसंच. जे विद्यार्थी आता इथून सपोज 19 नंतरनं काय होते की हे सिलेक्ट नव्हते विद्यार्थी. हे काय केले की वेटिंगमध्ये जातील आणि इथले जे विद्यार्थी होते हे कुठे जातील? नॉन वेटिंगमध्ये चालले. म्हणजे त्यांचं सिलेक्शनही नाही होणार आहे. तर हा जो आहे तो काय झाला की बदल झालेला आहे आफ्टर ह्या लिस्ट नंतरनं. त्यामुळे काय होईल, की ज्या विद्यार्थ्यांचा आता सपोज एखाद्या विद्यार्थ्याचं वेटिंगमध्ये आला असेल, तर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ती पूर्ण प्रोसेस होईल आणि नंतरनं हे होईल. आणि जे विद्यार्थी वेटिंगमध्ये होते त्याचं ऑलरेडी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. तर त्यांना काय करायचं, की काही नाही होणार त्यांचं सिलेक्शन लेटर, ऑफर लेटर त्यांना भेटणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी आता कारण ऑफर लेटर तर कोणालाच नाही भेटलेलं. त्यामुळे जे विद्यार्थी काय कशात होते, सिलेक्शन लिस्टमध्ये होते, ते वेटिंगमध्ये जातील आणि त्यांना काहीच नाही होणार. ज्यावेळेस मग ते वेटिंग क्लिअर होईल, ते जे काही पुढची प्रोसेस होईल, ते नंतरचे नंतर पाहता येईल. तर हा आत्ताची इन्फॉर्मेशन होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांनी या रँक वाईज पी-डी-एफ नाही पाहिलेला त्यांनी काय करायचं माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्यांनी काय करा नक्की जॉइन करून पाहून घेऊ शकता. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.